नमस्कार. मला एका ताईचा फोन आला की मला म्हणाल्या की दादा तुम्ही छान शिकवताय आणि ऑनलाईन तुम्ही क्लासेस घेता का? तर मी म्हणालो नाही, कारण ऑनलाईन क्लासेस घेणं मला शक्य नाहीये. का? तर त्याचं कारण आहे की ऑफलाईन जेव्हा मी ह्यांना शिकवतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाहीत, कारण मला तिथं जातीनं उभं राहून त्यांना सगळं शिकवावं लागतं. तेव्हा कुठं ते लक्षात येतं त्यांच्या. परंतु ऑनलाईन हे मात्र शक्य नाही होत, कारण काय हे प्रॅक्टिकल आहे. फक्त सांगणं आणि ऐकणं आणि बघणं एवढ्यातच नाही, तर समोर जातीनं असणं हे तेवढंच गरजेचं असतं. तेव्हा ते शिकलं जातं. पण काही लोक ऑनलाईन घेत असतील, चांगली गोष्ट आहे, ते त्यांना त्यांची पद्धती माहीत असतील, पण मला ते तेवढं शक्य नाही. तरी सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर काही अडचणी असतील ब्लाऊज बद्दलच्या, तर ते तुम्हाला मी सांगतच असतो आणि दाखवतही असतो. तर असाच त्या ताईने मला प्रश्न केला की दादा, ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंडा हे कसं ठरवायचं आणि कसं कळणार? तर ठीक आहे, मी म्हणालो काही हरकत नाही, मी व्हिडिओ बनवतो, त्यानुसार तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की बाबा रे, शोल्डर किती असावं, मुंड्या खोली किती असावी, आणि शिवाय मुंड्याचा सेप कसा असावा. तर हे सगळं मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो, मग तुम्ही बघा. बरोबर ना? तर मग चला. तर आपण आता शोल्डर आणि मुंड्याची खोली कशी असावी ते बघणार आहोत. आता उदाहरणार्थ हे मी ब्लाऊजचं पाठीमागचा भागचं कटिंग केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही गळ्याची रुंदी मी घेतलेली आहे 3.5 ते 2.5 इंच दोराबर. मग हे शोल्डर एवढं घेतलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल हे शोल्डर दादा तुम्ही किती घेतलंय? तर मी शोल्डर हे 2.25 इंच तयार आहे, तर 2.5 इंच मी घेतलेलं आहे. अर्धा इंच मार्जिन गळ्याची पट्टी आणि भाई लावण्यासाठी. मग आता हे एवढं का घेतलं? त्याच्या मागचं कारण कसं असतं, गळ्यावरनं ठरतं आपलं ही शोल्डर किती असावं. तर आता हे गळा आहे बघा, किती 9.5 पावणे 10 इंच गळा आहे. 9.5 पावणे 10 इंच गळा असल्यामुळे मी 2.25 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे. जर हाच गळा आणखी 11 इंच असता तर मी 2 इंच शोल्डर घेतलं असतं, म्हणजे पाव इंच शोल्डर कमी केलं असतं. जसं जसं गळा आपला खाली जाईल हा आकाराने, तस तसं आपलं शोल्डर हे कमी होतं, कारण हा ब्लाऊज पसरला जातो. दुसरी गोष्ट, जर गळा आपला लहान असेल, आता गळा इथं माझा असेल 7 इंच गळा असेल, तर मी शोल्डर हे 2.5 इंच घेऊ शकतो. हे बघा, 2.5 इंच शोल्डर घेऊ शकतो. जर गळा माझा आणखी 5.5 इंच असेल, 5.5 इंच असेल तर शोल्डर मी हे 2.25 इंच घेऊ शकतो. म्हणजे आपण जसजसं गळा लहान होईल तस तसं आपलं हे शोल्डर वाढत जातं. बरोबर. आणि शिवाय जर आता बंद गळ्याचं बरेचसे ब्लाऊज चाललेत, आता बंद गळा पाठीमागे असेल तेव्हा आपलं शोल्डर जेवढं असेल त्यातलं निम्म असणार आहे, म्हणजे शोल्डर हे वाढत जातं. आणि त्यानंतर ना आपण शोल्डरला असा एक उतार देतो. बरोबर. शोल्डरला असा उतार देतो जेणे की गळा लहान असला की शोल्डर मोठं होतं. गळा जसं आपला खाली जाईल तस तसं शोल्डर हे कमी होतं. तर आपण हे 2 इंच, 2.25 इंच ते 2.5 इंचापर्यंत हे शोल्डरची रुंदी तयार असावी. त्यात मार्जिन आपण ठेवलं पाहिजे गळ्याची पट्टी लावण्यासाठी व बाहेर जोडण्यासाठी. आता म्हणत असाल की ही मुंड्याची खोली किती असावी? तर मुंड्याची खोली कशी ठरते माहिती आहे का? आपल्या बाहीचा हे जो मुंडा आहे तुम्ही बघू शकता, बाहीचा मुंडा हे इथं अर्धा पाऊण इंच खाली सोडून आपण हे धरून चेक करू शकतो. तर आता बघा, हे 7.25 दोराबर मला मुंडा तयार आलेला आहे. हे धरून असं घट्ट धरून बघायचं. तर त्यानंतर ना ह्याच्यावरनं मुंड्याची खोली आपण 7.25 7.5 जर आलं तर हे आपण 5.25 इंचापर्यंतच आपण हे मुंड्याची खोली कट करायची. कारण कसं असतं माहितीये का, छातीच्या मापानुसार हे बाही साईज वाढली जाते, मग आपल्याला बाही कमी पडते किंवा जास्त होते. तर अगोदरच आपण मुंड्याची खोली जर कमी कट केली की त्यानंतर ना बाही लावून जेव्हा आपण बघतो तेव्हा हे बरोबर बसण्याचा प्रयत्न होतो. तर एवढं मात्र खोली अशी खाली घ्यायची की जे 5.25 ते 5.5च्या दरम्यान आली पाहिजे. आता हे छातीचं माप आहे माझं 40 इंचाचं आहे, तरी सुद्धा मी 5.25 इंचच मुंड्याची खोली घेतलेली. दुसरी गोष्ट, मुंड्याचा सेप घेताना मात्र तुम्ही आहे ना असा वळणदार खालीपर्यंत घेतला पाहिजे. बरेच जण काय करतात, मुंड्याचा सेप आहे ना ही इथूनच असं टर्न करतात. इथून टर्न केल्याने काय होतं, ही एवढं कापडाचं अंतर असतं ना त्याच्यामुळे पाठीमागे कापड वाढलं जातं आणि फुगा येतो. त्यामुळे हे वळण कसं आलं पाहिजे, मुंड्याचा सेप एकसारखा खालीपर्यंत गेला पाहिजे. त्यानुसार पुढच्या भागाचं सुद्धा मुंड्याची
त्याच पद्धतीने आकार दिला पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही यातलं फक्त अर्धा इंचच हे डिस्टन्स आलं पाहिजे, जेणे की पुढच्या खड्ड्याला पण एवढा मोठा खड्डा न करता फक्त अर्धा इंचाच्या अंतरावर ही खड्डा घेऊन ही वळणदार जेव्हा आपण घेतो तेव्हा इथं बाही पण व्यवस्थित बसते आणि समोर फुगा पण येत नाही किंवा ब्लाऊज बसायला पण अडचण येत नाही. आणि शोल्डर मात्र अजिबात उतरत नाही. मी कधी ब्लाऊजला जास्त नाडी लावत नाही किंवा गळा पण इतका पसरट करत नाही जेणे की ते उतरण्याची भीती व्हायला नको म्हणून. तर ह्या पद्धतीने तुम्ही गळ्याचं जेव्हा माप घ्याल, शोल्डरचं माप घ्याल, मुंड्याचा शेप असा द्याल, तेव्हा ब्लाऊजला कधीच अडचण येत नाही. तर तुम्ही असा प्रयत्न करा. तुम्ही ठरवू नका की छातीच्या मापानुसार आपण शोल्डर घ्यावं, छातीच्या मापानुसार गळा घ्यावा, असं नसतं. तर गळा हे पाठीमागच्या गळ्यावरनंच अवलंबून हे शोल्डर असू शकतं. आणि मुंडासुद्धा ह्या बाहीच्या मुंड्यावरनंच हे आपलं कन्फर्म मुंडा तयार होऊ शकतो. तेव्हा आपली ही बाही सुद्धा बघा अशी व्यवस्थित इथपर्यंत छातीच्या मापानुसार जाऊन इथं बसू शकते. आणि इथून जेवढं जे मार्जिंग राहतं ते आपलं पूर्ण टोटल हे कमरेपर्यंत मार्जिंग होऊ शकतं. त्या पद्धतीने आपण जर मुंड्याची खोली काढली की अजिबात अडचण येत नाही आणि ब्लाऊज ही व्यवस्थित होतात आणि प्रॉब्लेम पण येत नाही. तर माझा हा आपलं ताईच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मिळालं असेल. तर ताईला एकटीलाच नाही तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा कळलं असेल की हे ब्लाऊजचं अशा पद्धतीने जर आपण कटिंग केलं तर अडचण येत नाही. तर करा प्रयत्न, नक्की होईल.